शिक्षकांना दिला जाणारा जगातील सर्वोच्च पुरस्कार आपल्या भारतीय शिक्षिकेला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये जी काय माहिती आहे ती तुमच्या परीक्षेसाठी सरसकट सगळी महत्वाची आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 त्याला म्हटलं जात असतं, यालाच नोबेल पुरस्कारही म्हटलं जात असतं शिक्षण जगतातील. भारतीय शिक्षिकेला प्रदान करण्यात आलेला आहे. या ग्लोबल टीचर पुरस्कारासंबंधित सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते, ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. एक तर पहिला मुद्दा तो म्हणजे सुरुवात विचारली जाईल. 2015 मध्ये या अशा प्रकारच्या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. पुढीलपैकी कोणत्या पुरस्काराला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जात असतं शिक्षकांसाठीचा, ते म्हणजे ग्लोबल टीचर पुरस्कार. बाकी वर्की फाउंडेशन यांच्याद्वारे अशा प्रकारचा पुरस्कार सुरुवात करण्यात आलेली युनेस्कोच्या सहकार्याने. या पुरस्काराचं स्वरूप लक्षात ठेवा, $10 लाख दिले जात असतात. जेम्स एज्युकेशन हे संस्थापक आहेत या पुरस्काराचे. रुबल नागी यांचं नाव लक्षात ठेवा, ते आपले भारतीय आहेत मित्रांनो, ज्यांना हा पुरस्कार 2026 चा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाद्वारे हा प्रदान करण्यात आलेला आहे त्यांचं नाव इथे एवढं मोठं दिसतं, हे नाव विचारलं जाणार नाही, परंतु दुबईचे ते युवराज आहेत, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. रुबल नागी यांच्या संबंधित तुम्हाला स्क्रीनवर माहिती दिसते बघा ना. भारतीय चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत रुबल नागी. या हा पुरस्कार जिंकणाऱ्या 10व्या व्यक्ती आहेत, परंतु पहिल्या महिला शिक्षिका आहेत आपल्या भारताच्या. बाकी शिक्षिका 7व्या महिला आणि दुसऱ्या भारतीय आहेत. पहिले व्यक्ती ज्यांना हा पुरस्कार दिला गेला होता त्या संबंधित तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. बाकी कार्य यामध्ये मुंबईतील झोपडपट्ट्यांत भिंतीवर शैक्षणिक भिंतीचित्रे यांनी रेखाटली होती, म्हणजे चालता फिरता लर्निंग कशा प्रकारे करता येईल हे स्वरूप त्यांनी दाखवलं होतं. या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्वाची चालू घडामोडीशी संबंधित माहिती बघण्यासाठी अजूनही फॉलो केलं नाहीये का?